नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। प्रत्येक घरात महिला उद्योजिका निर्माण करून आर्थिक विकास करणार डॉक्टर विखे पाटील। संगमनेरमध्ये महिला सक्षमीकरणासाठी आयोजित भव्य कार्यक्रमात माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक घरातून एक महिला उद्योजिका निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला। त्यांनी स्पष्ट केले की केवळ घोषणा करून नाही तर योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याचे काम महायुती सरकार करत आहे। तालुका कृषी विभाग, पंचायत समिती, उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ढोले पाटील लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप, पापड व फूड प्रोसेसिंग युनिट, मसाला यंत्र, महिला बचत गट, कर्ज वाटप आणि खेळते भांडवल अनुदानाचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती। डॉक्टर विखे पाटील यांनी सांगितले की महिलांमध्ये प्रचंड क्षमता असून त्या क्षमतेला दिशा देणे ही समाजाची जबाबदारी आहे। बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय करून हजारो महिला आर्थिक सक्षमता मिळवू शकतात। त्यांनी पुढे सांगितले की महिलांना दिलेले साहित्य हे केवळ वस्तू नसून त्यामागे उज्ज्वल भविष्य घडवण्याचा दृष्टिकोन आहे। संगमनेर शहरातील गांजा आणि मटका यासारख्या सामाजिक समस्यावर बोलताना त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश देण्याचे आवाहन केले। जेव्हा मुलगी घराबाहेर पडताना असुरक्षित वाटते तेव्हा समाजाने गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमात बोलताना त्यांनी महायुती सरकार हे महिलांच्या पाठिंब्यामुळेच सत्तेवर आले असल्याचे सांगितले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या योजनांचा वेग वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शेवटी त्यांनी राहता येथे 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान आयोजित होणाऱ्या परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांच्या शिवपुराण कथेसाठी गावनिहाय महिला गटाच्या नावनोंदणीची माहिती दिली। पुढील 5 वर्षांनी मतदान मागण्यासाठी आलो तरी आज घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही, ही माझी जबाबदारी आहे, अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।